नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, SK अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सध्या नुकतीच महिला व बालविकास अंतर्गत सरळ सेवा भरती सुरू आहे। तर त्या दृष्टीनं महिला व बालविकास अंतर्गत येणारे कायदे आणि योजना तर ते आपण या लेक्चरमधून कव्हर करणार आहोत। तर आजपासून आपण महत्त्वाच्या योजना लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। तर पहा, पहिली एकात्मिक बालविकास सेवा ICDS ही अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे। याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 पासून झालेली होती। ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची। खूप परीक्षांमध्ये ही योजना कधी सुरुवात करण्यात आलेली आहे यावर प्रश्न विचारलेला आहे। त्यामुळे एकात्मिक बालविकास योजना ही सुरुवात कधी झाली? 2 ऑक्टोबर 1975। तर ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे आणि महाराष्ट्रात महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखाली ही योजना राबवली जाते। तर ही योजना कुठे कुठे राबवण्यात येते? तर नागरी भागात, ग्रामीण आणि तसेच आदिवासी भागात। नागरी, ग्रामीण आणि आदिवासी या तिन्ही भागात ही योजना कार्यरत आहे। आणि ही योजना 1975-76 पासून कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आलेली आहे। तर कधीपासून? 1975 आणि 76 पासून। कोणत्या कारणासाठी? तर कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात वाढवण्यात आलेली आहे। तर आता या योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत? तर ही आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। याचे लाभार्थी कोण कोण आहेत? तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके ज्यांची 2011च्या जनगणनेनुसार किती संख्या होती? तर 158 दशलक्ष एवढी होती। त्यानंतर दुसऱ्या गर्भवती महिला आणि 3 नंबर स्तनपान करणाऱ्या माता। तर याचे कोण कोण लाभार्थी आहेत? 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता। तर या आपण 3 तुम्हाला लाभार्थी कोण कोण आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर ह्या योजनेची उद्दिष्टे काय काय आहेत बघा। बालकांचा पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे, मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया घालणे, बालमृत्यू, बालरोग आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालविकासासाठी विविध विभागांमध्ये धोरण आणि अंमलबजावणीत प्रभावी समन्वय साधणे, मातांना आरोग्य शिक्षणाद्वारे सक्षम करून त्यांच्या बालकांच्या गरजांकडे लक्ष पुरवण्याची क्षमता वाढवणे। तर हे या सर्व योजनेची उद्दिष्टे आहेत। आता ICDS म्हणजे महिला व बालविकास याची प्रशासकीय संरचना कशी असते ते पहा। म्हणजे यामध्ये पदक्रमानुसार अधिकारी कशा पद्धतीने येतात ते पहा। तर जे जिल्हा स्तरावर असतात तर जिल्हा स्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात तिथे बालकल्याण। त्यानंतर तालुका स्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO। त्यानंतर बीट स्तरावर पर्यवेक्षिका सुपरवायझर। गाव स्तरावर कोण असतात? तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस। तर असे 5 स्तर या संरचनेत असतात। तर ही आपण पहिली योजना पूर्ण केलेली आहे जी होती एकात्मिक बालविकास। तर यामध्ये याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने कधीपासून वाढवण्यात आली? तर 1975-76 पासून कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी। याचे लाभार्थी कोण कोण आहेत? 0 ते 6 हा वयोगट लक्षात ठेवायचा आहे। 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता। त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला या योजनेची उद्दिष्टे पण लक्षात ठेवायची आहेत। त्यानंतर पुढची योजना पहा, मनोधैर्य योजना। तर ही योजना कोणासाठी आणि त्याची उद्दिष्टे काय आहेत ते पहा। बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडित महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच त्यांना वित्तीय सहाय्य देणे, तसेच समुपदेशन, निवारण, वैद्यकीय व कायदेशीर मदत इत्यादी सहाय्य करण्यासाठी शासनाने दिनांक 2 ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना सुरू करण्यात आलेली आहे।
तर मनोधैर्य योजना कधीपासून सुरुवात करण्यात आली, तर 2 ऑक्टोबर 2013 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर सुधारित 2017 पासून नवीन मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितांच्या अर्थसहाय्याचे अर्ज स्वीकारण्यापासून ते अर्थसहाय्य मंजुरीचे पूर्ण अधिकार हे संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे राहतील. ही एक सिंगल विंडो सिस्टीम असेल. म्हणजे 2017 पासून काय करण्यात आलं की हे पूर्ण अधिकार कोणाला देण्यात आले, तर संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे हे देण्यात आले. त्याचप्रमाणे 2013च्या मनोधैर्य योजनेत सुधारणा करण्यात आली आणि राज्यात नवीन सुधारित मनोधैर्य योजना ही 1 ऑगस्ट 2017 पासून अंमलात आली आहे. तर सुरुवातीला याची योजना कधी सुरुवात झाली होती, तर 2 ऑक्टोबर 2013 आणि नंतर त्यामध्ये सुधारित आवृत्ती योजना 1 ऑगस्ट 2017 पासून अंमलात आलेली आहे. तर आता घटनेचे विवरण पहा. तर बलात्कार घटनेचा परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व, शारीरिक अपंगत्व आले असेल तर अर्थसहाय्य म्हणून 10 लाखापर्यंत देण्यात येतं. त्यानंतर सामूहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाली असेल तर अर्थसहाय्य 10 लाखापर्यंत. बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास मयत महिला कुटुंबातील जर कमवती महिला असेल तर अर्थसहाय्य म्हणून 10 लाख रुपयेपर्यंत मदत देण्यात येते. मयत झालेली महिला कुटुंबातील कमावती महिला नसेल तर अर्थसहाय्य 10 लाखापर्यंत. बलात्काराच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर अर्थसहाय्य रुपये 3 लाखापर्यंत. पोक्सो हा एक कायदा आहे. तर या अंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार घटनेमध्ये पीडित बालकास लिंगभेद न करता कायमस्वरूपी मतिमंदत्व किंवा अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य 10 लाखापर्यंत. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित बालक असेल तर अर्थसहाय्य रुपये 3 लाखापर्यंत. ॲसिड हल्ला घटनेमध्ये पीडित महिला बालकाचा चेहरा विद्रूप झाल्यास, शरीराच्या कोणत्याही दृश्य भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य 10 लाखापर्यंत. तर अशी मदत या योजनेअंतर्गत दिली जाते. त्यानंतर पुढची योजना पहा. माझी कन्या भाग्यश्री योजना ही अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. या योजनेची सुरुवात कधीपासून झाली, तर 1 जानेवारी 2014 पासून. तर सुकन्या योजनेची पुनर्रचना करून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. कोणत्या योजनेची पुनर्रचना करून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली, तर सुकन्या योजना, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर ह्याचा सुधारित स्वरूप कधीपासून तयार करण्यात आलं, तर 1 ऑगस्ट 2017. आता या योजनेचा उद्देश काय काय पहा. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे आणि मुलांइतका मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन व खात्री देणे, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना या कामामध्ये प्रशिक्षण देणे, तसेच स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग वाढवणे. तर हे या योजनेचे प्रमुख उद्देश आहेत. तर ही योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7.5 लाखापेक्षा कमी आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागू करण्यात आली आहे. तर ही योजना माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात कधी झाली, 1 जानेवारी 2014. त्याप्रमाणे याचे सुधारित स्वरूप 1 ऑगस्ट 2017. तर या योजनेचे उद्देश सर्वांना लक्षात ठेवायचे आहेत. आणि 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7.5 लाखापेक्षा कमी आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे.
त्यानंतर पुढची योजना बघा, सुकन्या समृद्धी योजना, ज्या योजनेची सुरुवात 22 जानेवारी 2015 पासून करण्यात आली. तर याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी हरियाणा पानिपत बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. तर याची सुरुवात 22 जानेवारी 2015. घोषणा कोणी केली? नरेंद्र मोदी यांनी हरियाणा पानिपत येथून. तर या योजनेचा उद्देश काय आहे? मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीची बचत करणे, हे 3 उद्देश लक्षात ठेवायचे आहेत. मुलींचे लग्न, शिक्षण आणि आरोग्य. तर याची वैशिष्ट्य काय आहेत पहा योजनेची. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक किंवा पोस्ट खात्यात दरवर्षी किमान ₹250 किंवा जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. या योजनेनुसार 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलींच्या नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात येते. तर या योजनेअंतर्गत कुठे कुठे खाते उघडू शकतात? तर बँक आणि पोस्ट ऑफिस. तर दरवर्षी किमान 250 किंवा जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत रक्कम भरून गुंतवणूक करून योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर मुदत ठेवीचा कालावधी मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडल्यापासून 21 वर्षे एवढा आहे. आणि ही योजना 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलींच्या नावाने सुरू करण्यात येते. सुकन्या समृद्धी योजनेचा अवधी 21 वर्ष असला तरीही मात्र सुरुवातीच्या 14 वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात. दरवर्षी किमान ₹250 सुकन्या समृद्धी खात्यात जमा नाही केले तर खाते बंद होते. म्हणजे दरवर्षी किमान ₹250 तरी त्या खात्यामध्ये भरायचे आहेत. मात्र खाते पुन्हा सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी ₹50 दंड भरून खाते पुन्हा सुरू करता येते. तर अशी ही सुकन्या समृद्धी योजना आहे. यामध्ये याची सुरुवात कधी झाली? तर 22 जानेवारी 2015. घोषणा. त्यानंतर याचा उद्देश काय आहे? तर मुलींचे लग्न, शिक्षण आणि आरोग्य. तर घोषणा, या योजनेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी हरियाणा पानिपत येथून बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत ही योजना राबवण्यात आली होती. आणि किमान किती ₹250 पासून जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही भरू शकता. आणि ही योजना 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलींच्या नावाने सुरू करण्यात येते. त्यानंतर पुढची योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. तर या योजनेची सुरुवात 22 जानेवारी 2015 हरियाणा पानिपत येथून. बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम हा महिला व बालविकास मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. तर ही योजना या 3 मंत्रालयांतर्गत राबवण्यात येते. महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच मानव संसाधन विकास. तर या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर या योजनेची उद्दिष्टे पहा. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे. सुरुवातीला निवडक 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली होती. 8 मार्च 2018 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील झुनलून येथून बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना संपूर्ण भारतभर लागू केली. या योजनेची सुरुवात कधी झाली होती? तर 22 जानेवारी 2015. तर हे जे 3 मंत्रालय आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवण्यात येते. आणि सुरुवातीला 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली होती. आणि 8 मार्च 2018 पासून संपूर्ण भारतभर लागू करण्यात आली. या अभियानाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून माधुरी दीक्षितची निवड करण्यात आली. बाललिंग गुणोत्तर वृद्धिंगत करण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद,
वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली आणि जालना या 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली. आणि दिनांक 15 जून 2016 पासून हिंगोली, सोलापूर, पुणे, परभणी, नाशिक, लातूर या अतिरिक्त जिल्ह्यांचा समावेश सदर योजनेत करण्यात आला आहे. 6 ऑगस्ट 2018 नुसार उर्वरित 19 जिल्ह्यात सदर योजना लागू करण्यात आली. तर ही तारीख आणि कोणत्या जिल्ह्यात कधी योजना लागू करण्यात आली हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढची योजना बघूया. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. तर या कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून करण्यात आली? 1 जून 2011. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करणे हा महत्त्वाचा भाग आहे. तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय होता? माता मृत्यू आणि बाल मृत्यू कमी करणे. या कार्यक्रमांतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम व इतर अनुषंगिक योजना राबवल्यामुळे आरोग्य संस्थांतील प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयात गरोदर मातेस व 1 वर्षाखालील आजारी बालकास मिळणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे व त्यांना वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे यासाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची उद्दिष्टे काय आहेत? प्रत्येक गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान व प्रसूती पश्चात आरोग्य सुविधा व प्रयोगशाळा चाचण्या व 1 वर्षापर्यंतच्या आजारी बालकांस प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार योग्य वेळी मोफत उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. गरोदर आणि प्रसूत माता यांच्यासाठी लाभ. गरोदरपणात व प्रसूती पश्चात होणाऱ्या गुंतागुंतीचे निदान व उपचार करणे, मोफत व विनाखर्च प्रसूती तसेच सिझेरियन शस्त्रक्रिया, मोफत औषधे व लागणारे साहित्य पुरवणे, मोफत निदान व अत्यावश्यक प्रयोगशाळा चाचण्या, रक्त व लघवी तपासणी तसेच सोनोग्राफी इत्यादी, मोफत आहार, स्वाभाविक प्रसूतीसाठी 3 दिवस व सिझेरियन शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी 7 दिवस आरोग्य संस्थेत भरती असताना मोफत आहार पुरवणे, मोफत रक्त पुरवठा, मोफत वाहतूक व्यवस्था, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, संदर्भ सेवेसाठी एका आरोग्य संस्थेपासून दुसऱ्या आरोग्य संस्थेपर्यंत तसेच आरोग्य संस्थेपासून घरापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेत विनाशुल्क उपचार. तर हा जो कार्यक्रम आहे हा 21 राज्यातील 265 दुर्गम व मागास असलेल्या जिल्ह्यात माता व बालक ट्रॅकिंग सिस्टम सुरू करण्यात आली असून या सिस्टममुळे गर्भवती महिलेच्या प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणीसाठी संपूर्ण डेटाबेस ठेवला जातो. तर हा जो कार्यक्रम आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा गर्भवती महिलेची प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणीसाठी संपूर्ण जो काय खर्च येतो तो शासनामार्फत पुरवला जातो आणि त्यामध्ये काय काय लाभ मिळतात हे आपण वरती पाहिलेले आहे. त्यानंतर पुढची योजना कन्या वन समृद्धी योजना. तर या योजनेची सुरुवात 27 जून 2014 पासून करण्यात आली. ह्या सर्व योजनांच्या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. यावरती प्रश्न विचारला जातो. शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात 10 वृक्षांची लागवड करायची असा उपक्रम वन विभागाने कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत राबविला आहे. तर याचा लाभ बघा काय मिळतो. शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद करावयाची आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे. त्यानंतर पुढची योजना किशोरी शक्ती योजना. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत किशोरींना सक्षम बनविण्यासाठी सन 2000 पासून किशोरी शक्ती योजना राबवण्यात येत आहे.
8 मार्च 2015 पासून ही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेची उद्दिष्टे पहा काय आहेत. 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचा पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे, किशोर वयातील मुलींना घरगुती व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे व अर्थार्जनासाठी सक्षम बनवणे, किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृहव्यवस्थापन, बालसंगोपन व व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता इत्यादी विषयीचे शिक्षण देऊन त्यांना जागृत करणे व बालविवाहास प्रतिबंध करणे, किशोरवयीन मुलींना निर्णय क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अनौपचारिक शिक्षण देणे. आता यामध्ये लाभार्थी, त्यांचे निकष काय आणि निवड. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी आणि नागरी क्षेत्रातील प्रकल्पात किशोरी शक्ती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना या पद्धतीने राबवण्यात येत आहे. गर्ल टू गर्ल अप्रोच या पद्धतीने राबवण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका व परिचारिका यांच्या देखरेखीखाली किशोरी शक्ती योजनेअंतर्गत प्रकल्पातील सरासरी 11 ते 18 वर्षे वयोगटातील निवड केलेल्या सर्व किशोरवयीन मुलींना लोहयुक्त गोळ्या IFA टॅब्लेट्स आठवड्यातून एकदा व जंतनाशक गोळ्या डिवॉर्मिंग टॅब्लेट्स 6 महिन्यातून एकदा देण्यात येतील. किशोरी शक्ती योजनेच्या जागी 1 सप्टेंबर 2018 सबला योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची योजना मिशन इंद्रधनुष्य योजना. तर याची सुरुवात 25 डिसेंबर 2014 या दिवशी झाली. मिशन इंद्रधनुष्य ही योजना 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर महिला यांच्यासाठी आहे. या योजनेची उद्दिष्टे काय आहेत. ही कोणासाठी आहे तर 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर महिला. 2020 पर्यंत 2 वर्षापर्यंतची बालके आणि गरोदर महिला यांचे पूर्ण लसीकरण करणे. भारतातील ज्या जिल्ह्यांमध्ये फार कमी प्रमाणामध्ये लसीकरण झाले होते असे त्यावेळी 201 जिल्हे निवडण्यात आले आणि त्या 201 जिल्ह्यांमध्ये मिशन इंद्रधनुष्य ही योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्रातील 7 जिल्हे आणि 12 महानगरपालिकांमध्ये मिशन इंद्रधनुष्य ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रातील 7 जिल्हे आहेत तर ते कोणते कोणते पहा. नाशिक, धुळे, जळगाव, ठाणे, नांदेड, हिंगोली व बीड अशी 7 जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. आजारांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. तर कोणते कोणते आजार आहेत बघा. क्षयरोग, गोवर, कावीळ, हेपॅटायटिस B, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. तर इत्यादी आजारांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रातले जिल्हे किती आहेत. 7 जिल्हे आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, ठाणे, नांदेड, हिंगोली व बीड. नंतरच्या कालावधीत अजून 4 आजारांचा समावेश मिशन इंद्रधनुष्य या योजनेमध्ये करण्यात आला आहे. ते 4 आजार आणि मेंदूज्वर, सुधारित पोलिओ लस, रोटा व्हायरस लस, गोवर रुबेला लस इत्यादी. सध्या मिशन इंद्रधनुष्य या योजनेअंतर्गत एकूण 11 आजारांवर लसी दिल्या जातात. काही निवडक राज्यांमध्ये हिमोफिलिया व इन्फ्लुएन्झा प्रकार B या आजारांवरील लसीसुद्धा या योजनेअंतर्गत दिल्या जातात. तर आता या योजनेचे वेगवेगळे टप्पे आहेत तर ते पहा. मिशन इंद्रधनुष्य योजनेचा पहिला टप्पा. या योजनेचा पहिला टप्पा जानेवारी 2015 ते जून 2015 असा होता, पण तो ऑगस्ट 2015 पर्यंत राबवण्यात आला. पहिला टप्पा लक्षात ठेवा, जानेवारी 2015 ते जून 2015, पण तो ऑगस्ट 2015 पर्यंत राबवण्यात आला. त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य योजनेचा दुसरा टप्पा 7 ऑक्टोबर 2015 या दिवशी या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला. त्यानंतर या योजनेचा तिसरा टप्पा 7 एप्रिल 2016 मध्ये सुरू करण्यात आला आणि चौथा टप्पा 7 एप्रिल 2017. कोविड-19 या महामारीमुळे ज्या बालकांना आणि गरोदर महिलांना नियमित लसीकरण मिळाले नाही त्यांचे लसीकरण करणे
हे या 4थ्या टप्प्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर आता पुढची योजना मिशन इंद्रधनुष्य 5.0. याची सुरुवात 14 ऑक्टोबर 2023. याचा उद्देश गोवर आणि रुबेलाचे उच्चाटन करणे. आणि या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर 0 ते 5 वर्षापर्यंतची बालके आणि गरोदर महिला. त्यानंतर पुढची एक योजना आहे बाल संगोपन योजना. ज्या मुलांचे पालक आजार, मृत्यू, एका पालकाचे विभक्त होणे किंवा इतर कोणत्याही संकटांमुळे किंवा कारणांमुळे त्यांच्या मुलांची काळजी घेऊ शकत नाहीत, अशा मुलांना तात्पुरत्या कालावधीसाठी पर्यायी कौटुंबिक काळजी प्रदान केली जाते. ₹1100 प्रत्येक मुलाला प्रत्येक महिन्याला थेट कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले जातात. अंमलबजावणी करणारी स्वयंसेवी संस्था ₹125 प्रति महिना प्रति मूल प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी देण्यात येतो. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी स्वयंसेवी संस्था नसलेल्या जिल्ह्यांमध्ये ही योजना चालवली जाते. तर अशा 10 योजना आपण या लेक्चरमधून कव्हर केलेल्या आहेत. राहिलेल्या आपण योजना नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर मराठीचे देखील जे 2023मध्ये तलाठी भरतीचे पेपर झाले होते, तर त्याचे पण आपण PYQ विश्लेषण ह्या चॅनलवर सुरू केलेले आहेत. तर ते लेक्चरसुद्धा सर्वांनी बघून घ्यायचे आहेत. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण लेक्चरसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.